हॅलो माय डिअर व्ह्युअर. राष्ट्रीय आरोग्य अभियान ची 2024-25 ची जाहिरात आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्याकडून. फ्रेंड्स, आपले काही व्ह्युअर्स आपल्याला कमेंट मध्ये विचारत होते की धुळेची नोटिफिकेशन कधी येणार आहे NHM भरतीची. तर ती धुळेची नोटिफिकेशन आली आहे NHM भरतीसाठीची. त्यामध्ये जे पोस्ट आहेत त्या पोस्ट विषयी मी डिटेल मध्ये आज तुम्हाला माहिती सांगत आहे. त्यामध्ये फर्स्ट जी पोस्ट आहे ती ऑर्थोपेडिक्सची आहे. त्यानंतर पेडिट्रिशियन ऑर्थोपेडिकची 1 वॅकन्सी आहे. प्रोग्राम IPH SS अंतर्गत आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग RH SDH DH ही त्याची पोस्ट असणार आहे. एज्युकेशनल डिटेल या ठिकाणी दिलेले आहे, जे की MS ऑर्थो D और ऑर्थो असणार आहे. और यांचं मंथली ऑनरियम जे आहे ते निगोशिएबल आहे. तर नेक्स्ट पोस्ट आहे पेडिट्रिशियनची. नेक्स्ट आहे अनेस्थेटिशियनची. त्यानंतर सर्जन आहे, रेडिओलॉजिस्ट आहे, फिजिशियन आहे, ENT सर्जन आहेत, ऑप्थेल्मॉलॉजिस्ट आहे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS आहे. यांच्या टोटल कॅटेगरी वाईज ह्या पोस्ट दिलेल्या आहे, ज्यामध्ये त्यांना पर मंथ 60,000 पर मंथ पे स्केल मिळणार आहे. वरची जी 8 पोस्ट मी तुम्हाला सांगितली ती सगळी पोस्ट निगोशिएबल आहे. म्हणजे त्यामध्ये प्लस मायनस पेमेंट तुम्ही जे सांगणार किंवा ऑफिस मधून तुम्हाला जे कळवलं जाणार त्यानुसार पे स्केल तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑडिओलॉजिस्टची पोस्ट, जिला 25,000 पर मंथ असं पेमेंट असणार आहे. नेक्स्ट पोस्ट आहे स्टाफ नर्स. स्टाफ नर्स साठी या ठिकाणी त्यांनी कुठे कुठे त्यांची पोस्टिंग होणार आहे, पोस्टिंगचा नंबर काय असणार आहे हे त्यांनी डिटेल मध्ये दिलेलं आहे. यामध्ये स्टाफ नर्स साठी GNM आणि BSc नर्सिंग हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे आणि यांचं जे पे स्केल आहे ते 20,000 पर मंथ असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थची, ज्यामध्ये एक पोस्ट आहे. त्यामध्ये हेल्थ मॅनेजर जे असणार आहे, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ जे असणार आहे त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांना पर मंथ जे पेमेंट आहे ते 35,000 मिळणार आहे. त्यानंतर फॅसिलिटी मॅनेजमेंट काउन्सिलर यांसाठी 25,000 आणि 20,000 पर मंथ असं पेमेंट आहे. नेक्स्ट पोस्ट आहे अकाउंटंटची, ज्यांना 18,000 पर मंथ असं पेमेंट असणार आहे आणि BCom विथ टॅली असं त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हॅकन्सी मॅट्रिक्सच्या पोस्ट ज्या आहेत त्यामध्ये स्पेशलाइज्ड ऍज पर अबाव मेन्शन स्पेशलिस्ट, त्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी फिमेलसाठी किती किती वॅकन्सी त्यांनी अलॉट केलेल्या आहे ते डिटेल मध्ये त्यांनी वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे. मेडिकल ऑफिसर साठी कोणत्या कॅटेगरीसाठी, SC साठी 1, ST साठी 2, VJ/NT साठी 1, त्यानंतर NTC साठी 1, OBC साठी 2, EWS साठी 1, SC/BC साठी 1, ओपन साठी 1 असं डिव्हिजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. फिमेल मध्ये SC फिमेल 1, ST 1, OBC 1 आणि ओपन 1 असं त्यांनी डिव्हिजन केलेलं आहे. त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट साठी ST साठी एक पोस्ट आहे. स्टाफ नर्स साठी कॅटेगरी वाईज डिव्हिजन त्या ठिकाणी केलेला आहे. प्रोग्राम मॅनेजर साठी, फॅसिलिटी मॅनेजर साठी, काउन्सिलर आणि अकाउंटंट साठी कॅटेगरी वाईज त्यांनी डिव्हिजन या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर अटी आणि शर्ती या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की उपरोक्त जे पद आहेत ही कंत्राटी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असून नियुक्ती 11 महिने 29 दिवसांची आहे. 11 महिने 29 दिवस म्हणजे पूर्ण 1 वर्षाचं, ज्यामध्ये 2 दिवस कमी असतात कालावधीची आहे. म्हणजे 29 जून 2025 अखेर पर्यंत ही पोस्टिंग त्यांची राहणार आहे व शासनाने सदर पदे नामंजूर केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता उमेदवाराची सेवा संपुष्टात करण्यात येणार आहे असल्या अटी आणि शर्ती यांनी या ठिकाणी डिटेल मध्ये दिलेल्या आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून काही सूचना रिलेटेड टू अनुभव, त्यानंतर एकापेक्षा जर जास्त पदे तिथं प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी कोणत्या क्रायटेरियाने ते पद भरती करणार आहे त्याविषयी दिलेला आहे. त्यानंतर जाहिरातीच्या दिवशी
वयोमर्यादा काय असणार आहे त्याविषयी दिलेला आहे. वयोमर्यादा विषयी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी 43 वर्ष या ठिकाणी राहणार आहे वयोमर्यादा. त्यानंतर या ठिकाणी अत्यंत महत्वाचं जे आहे, उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे येथे 2/9/2024 ते 12/9/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून व्यक्तिशः सादर करावे. म्हणजे तुम्हाला हे जे ऍप्लिकेशन आहे ते ऑफलाईन द्यायचं आहे 12/9/2024 पर्यंत. मुलाखतीकरिता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता राहणार नाहीये. तसेच एक कोरा लिफाफा ज्यावर ₹5 टपाल तिकीट लावून अर्जासोबत जोडायचा आहे, जेणेकरून या टपाल तिकिटाच्या बरोबर या लिफाफ्यामध्ये तुम्हाला रिटर्न जर सपोज त्यांना तुम्हाला रिक्रुटमेंट द्यायची असेल तर त्यामध्ये ते नोंदवू शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये आणि 100 रुपयेचा डिमांड ड्राफ्ट जे राखीव प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी डीडी तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे, जो की डिस्ट्रिक्ट इंटिग्रल हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावे द्यायचा आहे. सदरू भरती प्रक्रियेकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जी आहे ती 12/9/2024 पर्यंत राहणार असून तदनंतर छाननी, लेखी परीक्षा, मुलाखत प्रक्रिया, निवड यादी प्रसिद्ध करणे, हरकती अपेक्षा प्राप्त करून घेणे व त्या निकाली काढणे आदी रीतसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडील प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देणे इत्यादी तपशील वेळोवेळी ते तुम्हाला या वेबसाईटवर दाखवणार आहे. mahaarogya.government.in या संकेतस्थळावर ते सगळ्या सूचना देणार आहेत. त्यानंतर तुम्हाला जी डॉक्युमेंट लावायचे आहे ते डॉक्युमेंट हे आहेत, ज्यामध्ये शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्रे असणार आहे, गुणपत्रिका आहेत, जातीचे प्रमाणपत्र आहे, शाळा सोडल्याचा व जन्म तारखेचा दाखला आहे, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, पोलीस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला आवश्यक आहे. त्यानंतर ते जे इंटरव्ह्यू सिलेक्शन क्रायटेरिया आहे ते या प्रमाणे डिवाइड केलेलं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे की 50 मार्कामध्ये ते कन्वर्ट करणार आहे. ऍडिशनल क्वालिफिकेशन आहे ते 20 मार्क्स त्याला प्लस देणार आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंटचा जो एक्सपिरियन्स आहे इच इयर 6 मार्क मॅक्झिमम 30 मार्क्स ते देणार आहे. त्यानुसार आउट ऑफ टोटल 100 मार्क्सचे त्यांनी मार्क्स डिस्ट्रीब्युशन ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणाअंतर्गत या ठिकाणी ही जाहिरात येत आहे यांची नावं नमूद केलेली आहे. अध्यक्ष निवड समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांकडून ही जाहिरात येत आहे. तर फ्रेंड तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म फिलअप करून त्याला नेसेसरी डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवर ऑफलाईन पद्धतीने बाय हँड तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे आणि तुम्हाला मुलाखतीविषयी ते नोटिफिकेशन देतील त्यावेळेस तुम्हाला मुलाखतीला तिथे हजर राहायचं आहे. परत एकदा सांगते, लास्ट डेट जी असणार आहे ती 12/9/2024 आहे. आजपासून तुमच्याकडे जवळजवळ 6 दिवस आहे. तुम्ही या पदाला अप्लाय करू शकता. जी पदं आहेत दिलेली त्यांना जर तुम्ही ऍप्लिकेबल आहात तर या पदाला जरूर अप्लाय करा. एक्सपिरियन्स छान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. पे स्केलही खूप जबरदस्त भेटणार आहे. त्यासाठी मिळालेली संधी घालवू नका. थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फेवरेट मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल एसएक एज्युकेशनला सबस्क्राईब करा. थँक्यू.